शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या मतदारसंघातील विविध गावांना भेट देत संपर्क अभियान राबवले। देशात सेना भाजपाचे सरकार यायला हवे, त्यांच्याकडूनच जनतेला न्याय मिळू शकतो, यासाठी सेना भाजपाचे सरकार सत्तेवर येण्यासाठी सेना भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन केले आहे। दरम्यान प्रचारात व्यस्त असतानाही कांदा उत्पादक एका शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्या शेतकऱ्याची आस्तेवाईकपणे चौकशी केली। खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी विघ्नहर टाइम्सशी बोलताना काय म्हणाले पाहूया। मतदारसंघामध्ये ऊन असो, पाऊस असो, हिवाळा थंडी असो, याच्यामध्ये काम करण्याची सवय आहे। मतदारसंघाची माझ्या तसंच रचनाच तशी आहे, त्यामुळं रस्ते हे सगळं जर पाहिलं तर उन्हाचं प्रमाण ह्यावेळेला खूप जास्त आहे, दुष्काळ खूप मोठा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचणं हे माझं मुख्य कर्तव्य असल्यामुळं मी शेतामध्ये वाड्या वस्त्यावर जाऊन मतदारांना भेटत असतो। मी ह्या विभागाचा खासदार म्हणून शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावं, आज एक कांद्याला अनुदान मिळालं 2 रुपये, जे शेतकऱ्याला शेती कांदा विकून जे अनुदान पैसे मिळतात त्याच्यात भर म्हणून सरकारसुद्धा 2 रुपयाची भरपाई या शेतकऱ्यांना द्यायला चालू केलेली आहे। हे मी लोकसभेमध्ये 2 महिन्यापूर्वी मांडलेल्या प्रश्नामुळेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नियंत्रित शेती आणि त्याच्यासाठी नियोजित पद्धतीने शेती करावी। प्रमाणापेक्षा जास्त शेतीचं एखाद्या पिकाचं उत्पादन झालं तर त्याचं मला भाव मिळत नाही, हे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे। म्हणून मी सगळं नियोजन करून जर उत्पादन केलं, शेतीचं पीक पेरणी केली तर शेतीमालाला चांगला भाव मिळेल, त्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। या पुढच्या काळात राज्यसभेत स्वामीनाथन आयोगाचा मुद्दा एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा मांडला, या पुढच्या काळामध्ये तुम्ही संसदेत हा मुद्दा मांडणार? नक्कीच मांडणार आहे मी। शेतीच्या प्रश्नावर जेव्हा मला वेळ मिळाली तेव्हा लोकसभेमध्ये या विभागाचा खासदार म्हणून मी प्रश्न मांडत गेलो आहे। मग तो बैलगाड्याचा प्रश्न असो, शेतीमालाला भाव मिळण्याचा प्रश्न असो, कर्जमाफीचा प्रश्न असो, हे प्रश्न मी माझ्या परीने मांडत गेलो आणि ह्या पुढे मांडत राहणार आहे। शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे। शेतकरी शेतामध्ये राबतो, काबाड कष्ट करतो आणि त्याला उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही। उदाहरणार्थ हा कांद्याचा प्रश्न, कांद्याच्या उत्पादनाला 6 रुपयाच्या आसपास उत्पादन खर्च असताना बाजारामध्ये कांद्याला फक्त 2 रुपये मिळतात। म्हणून माझ्या दृष्टीनं, माझ्या सरकारच्या दृष्टीनं पुढचं पाऊल असं असेल की भविष्य काळामध्ये शेतीचं उत्पादन करताना त्याच्यावर नियंत्रण असावं। एका गावामध्ये कांद्याचं उत्पादन ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झालं की त्याचे भाव पडतात, म्हणून मर्यादेच्या आतच कांद्याचं उत्पादन जर ठेवलं, कांदा असेल, बटाटा असेल, लसूण असेल, टोमॅटो असेल, मर्यादित उत्पादन झालं, शॉर्टेज क्रिएट केलं तर त्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल, असा माझा अनुभव आहे, अशी माझा जो अभ्यास आहे। म्हणून शेती खात्यानं, ॲग्रिकल्चर खात्यानं, सरकारनं त्याच्या उपग्रहाच्या द्वारे गावागावामध्ये मॉनिटरिंग करून शेतीला नियंत्रित उत्पादन करून त्याला चांगला भाव मिळावा। शेतीला शेतीमाल मिळाला, भाव मिळाला तर शेतकऱ्याला कुठले अनुदान नको आहे, कर्जमाफी नको आहे, कर्ज नको आहे। शेतकरी स्वयंभू कष्ट करणारा आहे, फक्त त्याला शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे। उदाहरणार्थ मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये गाड्यांचं प्रोडक्शन होतं, त्या प्रोडक्शन करणाऱ्या उत्पादित कंपन्यांच्या मर्जीवर असतं की गाडी केवढ्याला विकायची। तशाच प्रकारे माझ्या शेतकऱ्याला, त्यांनी उत्पादित केलेला कांदा शेतकऱ्याच्या मर्जीवर असलं पाहिजे की माझ्या कांद्याची किंमत ही 8 रुपये किंवा 10 रुपये किलो असावी, हे शेतकऱ्याच्या मनावर असावं, बाजाराच्या मनावर। शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हेच म्हणजे शेतीमालाला भाव मिळणं हे महत्त्वाचं आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते बेरोजगारीचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असेल, हे बरेचसे प्रश्न मी मार्गी लावलेले आहेत। आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी माझ्या मतदारसंघामध्ये रोजगाराच्या संधी देशातल्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक जास्त संधी माझ्या मतदारसंघामध्ये उपलब्ध आहे। सर्वाधिक जास्त औद्योगिकीकरण असलेला माझा मतदारसंघ, त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या ऑटोमोबाईल कंपनीचं अस्तित्व इथं आहे। हजारो लाखो तरुणांना इथं रोजगार उपलब्ध आहे, IT कंपन्या आहेत, परंतु स्थानिकांना त्याच्यात प्राधान्य मिळत नाही। ते प्राधान्य मिळावं, रस्त्याचं चांगलं जाळं उभं राहावं, हे रस्त्याचं कामं बरीचशी झालेली आहेत पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत। पुणे नाशिक रेल्वे या भागाचा कायापालट करणारा प्रकल्प तो नुकताच मंजूर झालेला आहे, तो प्रकल्प पूर्ण करण्याचं हे उद्दिष्ट आमच्या दृष्टीने राहील। दादा, आमच्या शेतामध्ये आम्ही काम करत असताना आलेले कांद्याची परिस्थिती बघत आहेत, आम्ही वखारीमध्ये टाकीत आहे। दादा आले, धन्यवाद धन्यवाद। चौथ्यांदा आढळराव विजय होणार म्हणजे होणारच।